किनाऱ्यावर परतलेली लाटमधला 6वा भाग आपण बघणार आहोत. कॅप्टन विजय. समुद्रावरची रात्र नेहमीसारखीच गहिरी होती. युद्धनौकेच्या डेकवर उभा असलेला विजय दूरवरच्या काळोखाकडे पाहत होता. जहाजाच्या टोकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज आता त्याच्या श्वासासारखा झाला होता. समुद्र माणसाला 2 गोष्टी शिकवतो. एक, शांत राहायला आणि अचानक येणाऱ्या वादळासाठी तयार राहायला. विजय दोन्ही गोष्टी शिकला होता आणि काही वर्षातच तो नौदलातील उत्तम अधिकाऱ्यांपैकी एक बनला. त्याच्या नेतृत्वाखाली जवान त्याचा आदर करायचे, कारण विजय आदेश देणारा अधिकारी नव्हता, तो स्वतःपुढे उभा राहणारा सैनिक होता. एका मोहिमेदरम्यान त्याच्या जहाजाला समुद्रात अडकलेल्या मासेमारांची माहिती मिळाली. वादळ प्रचंड होतं. अनेक जहाजांनी मागे फिरण्याचा सल्ला दिला, पण विजयने दूर समुद्राकडे पाहिलं. ते लोक अजून जिवंत आहेत. एक अधिकारी म्हणाला, "सर, धोका खूप मोठा आहे." विजय शांतपणे उत्तरला, "सैनिकाचं काम फक्त युद्ध करणं नसतं, लोकांना जिवंत घरी आणणंही असतं." युद्धनौका वादळात पुढे निघाली. लाटा जहाजावर आदळत होत्या. आकाशात विजा चमकत होत्या आणि काही तासांच्या संघर्षानंतर विजय आणि त्याच्या टीमने त्या मासेमाऱ्यांना वाचवलं. त्या दिवशी संपूर्ण नौदलात त्याचं नाव चर्चेत आलं. एका सकाळी मुख्यालयातून आदेश आला. संपूर्ण तुकडी समोर उभी होती. वरिष्ठ अधिकारी पुढे आले. लेफ्टनंट विजय देशमुख. विजयने छाती ताठ केली. "तुमच्या शौर्य आणि नेतृत्व आणि उत्कृष्ट सेवेसाठी तुम्हाला कॅप्टन पदावर बढती देण्यात येत आहे." क्षणभर टाळ्यांचा आवाज घुमला, पण विजयच्या डोळ्यासमोर फक्त 2 चेहरे होते. एक गुरु आणि रोहिणी. त्याने शांतपणे सलाम केला. त्या सलामात अभिमान होता, पण गर्व नव्हता. घरी परतल्यावर देशमुख वाड्यात पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण होतं. गावातील लोक भेटायला येत होते. "अगं रोहिणी, तुझा मुलगा आता मोठा अधिकारी झाला." कुणी मिठाई आणत होतं, कुणी शुभेच्छा देत होतं. रोहिणी मात्र शांतपणे विजयकडे पाहत होती. तिला आठवत होतं, एकेकाळी हाच मुलगा तिच्या पदराला धरून वडिलांच्या गोष्टी ऐकायचा आणि आज तो स्वतः कुणाच्या तरी गोष्टीतला नायक बनत होता. रात्री जेवणानंतर दोघं अंगणात बसले होते. आकाश स्वच्छ होतं. दूर कुठेतरी मंदिराची घंटा ऐकू येत होती. रोहिणीने हळू आवाजात विचारलं, "आनंदी आहेस ना?" विजय हलकसा हसला. "हो, पण माहीत नाही का? प्रत्येक यशानंतर बाबा जास्त आठवतात." रोहिणी काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, "कारण काही माणसं मरूनही आपल्यासोबत चालत राहतात." विजयने वर आकाशाकडे पाहिलं. त्याला वाटलं, गुरु कुठेतरी हसत आहेत. पुढच्या काही महिन्यात विजय अनेक मोहिमांवर गेला. समुद्र आता त्याच्यासाठी फक्त पाणी उरलं नव्हतं, तो त्याचा साथीदार झाला होता. कधी शांत, कधी रौद्र, कधी गूढ. रात्री जहाजाच्या टोकावर उभं राहून ते अनेकदा विचार करायचा, माणसाचं आयुष्यही समुद्रासारखं असतं का? वरून स्थिर दिसणारं, आतून मात्र अथांग वादळांनी भरलेलं. एक दिवस त्याच्या आयुष्यात अचानक एक वेगळीच सकाळ झाली. नौदलाच्या सामाजिक कार्यासाठी त्याला शहरातील एका अनाथ आश्रमात पाठवण्यात आलं. सैनिक मुलांना भेटणार होते. त्यांच्यासाठी भेटवस्तू, अन्न आणि मदत घेऊन विजय तेथे पोहोचला. आश्रम साधा होता. भिंतीवर जुनं रंगकाम, अंगणात खेळणारी मुलं, पण त्या वातावरणात एक विचित्र ऊब होती. विजय मुलांशी बोलत होता आणि अचानक त्याची नजर एका मुलीवर थांबली. ती लहान मुलांना जेवण वाढत होती. साधा पांढरा ड्रेस, चेहऱ्यावर शांत हसू, पण डोळ्यात मात्र खोल एकटेपण. क्षणभर विजय तसाच तिच्याकडे पाहत राहिला. जणू गोंधळलेल्या समुद्राला अचानक एखादा शांत किनारा दिसला होता. त्या मुलीने वर पाहिलं. त्यांची नजरानजर झाली आणि नकळत वेळ काही क्षण थांबली. "ही मोनिका," आश्रमाच्या संचालिकेने सांगितलं. "इथेच वाढली. आता आमचीच मदत करते." आणि मोनिकाने हलकंसं स्मित केलं. विजयने
नमस्कार केला. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच हललं होतं. कारण पहिल्यांदाच समुद्रापलीकडे त्याला कुणाचा तरी चेहरा आठवू लागला होता. हा होता आपला भाग 6 आणि भाग 7 बघण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.